हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 3 जून 2026, शलिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास अधिक ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. रात्री 9:22 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे. मध्यरात्री 1 वाजेनंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. सकाळी 8:12 शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणिज करण आहे. सकाळी 8:13 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:22 बहुकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:02 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:12 असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडून. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. गोचर ग्रहांची सद्यस्थिती जेमतेम आहे मित्रांनो. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आज आपण आपल्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षते, फुल व फुलाची पाकळी घ्या आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसद ब्राह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावाती षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संयुक्तरायने ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे शुभ योगे वनिस करणे तृतीया शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न वेकळप्पा मोहपात दुरित क्षेत्रासी पार्वतीपती परमेश्वर त्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:12 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या अधिक ज्येष्ठ मासातील मुहूर्त पाहण्यासाठी आपल्याला माझा स्वतंत्र व्हिडिओ पाहावा लागणार आहे. त्याची लिंक या ठिकाणी मी देत आहे. जर आपल्याला धार्मिक कृत्य करण्यासाठी मुहूर्त हवा असेल तर. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यावर मध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो, मुंबई भागातील चंद्रोदय रात्री 9:51 असणार आहे. मित्रांनो, सकाळी 8:13 ते रात्री 9:22 भद्रा योग असणार आहे. हा राहूचा अंडार येत असल्यामुळे आपल्याला विशेष किंवा महत्वाची कामे करता येणार नाही. जर केली तर त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, त्यापेक्षा आपण या काळामध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करावीत. मित्रांनो, मध्यरात्री 1 वाजेनंतर घबाड योगाला सुद्धा सुरुवात होत आहे.
हा गवाड योग शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घेऊ शकता. जे काही काम कराल त्याचे फळ आपल्याला द्विगुणित तिगुणित मिळू शकते मित्रांनो. मित्रांनो, भद्रा योगाबरोबरच दग्ध योग देखील असणार आहे. तर हा अशुभ जनन शांतीचा योग आहे. जे बालक या वेळेपर्यंत जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो किंवा मुहूर्त जरी काढला नाही आणि पंचांग जर बदलले तर मग मात्र आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर जनन शांती आपल्याला करणे गरजेचे आहे. अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर ते अवश्य सुरू करू शकतात. फक्त पुढे जाऊन बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1:30 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करेल. तेव्हा आपण शक्यतो या 1:30 तासाच्या काळात देखील महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप अशी आहे की आपल्या देवघरात विजेचा दिवा 24 तास सुरू ठेवला तरी छोटासा तरी पुण्याच्या नावाने ते शून्य असणार आहे. त्यापेक्षा सकाळ संध्याकाळ धूप दीप लावणे पुण्याचे काम ठरणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.